मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज राज्यभरामध्ये आनंदाच्या चैतन्याच्या आरोग्यदायी गुढ्या उभारल्या जाणार आहेत। नागपूर, नाशिक, पुणे, डोंबिवली, गिरगावात शोभायात्रा निघणार आहेत। जागोजागी रांगोळ्या साकारण्यात आल्यात। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पारंपरिक वेशभूषेमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी होतील। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते। पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करत मराठी माणसांसह मराठी कलाकार, राजकीय पुढारी मोठ्या संख्येने शोभायात्रेमध्ये सामील होऊन गुढीपाडवा साजरा करतील। यावेळी ढोल ताशांच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल। तर शोभायात्रेची विशेष अशी परंपरा आहे आणि गेल्या काही वर्षांपासून विविध शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये शोभायात्रा निघत असतात। त्यांचं आयोजन केलं जातं। महिनाभर त्याची रंगीत तालीम सुरू असते आणि आज अखेर आनंदाच्या चैतन्याच्या आरोग्यदायी गुढ्या उभारल्या जाणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नागपूर, नाशिक, पुणे, डोंबिवली, गिरगावात शोभायात्रा निघणार आहेत। ही सकाळची आपण दृश्य पाहतोय। ढोल ताशांच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हे ढोल ताशा पथक सुद्धा सज्ज झालेले आहेत। घरोघरी गुढ्या उभारल्या जात आहेत। जागोजागी रांगोळ्या साकारण्यात आलेल्या आहेत। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे। महाराष्ट्रभर आपण पाहतोय चैतन्याचं वातावरण आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर या रणरागिणी बाईकसह सज्ज झालेल्या आहेत शोभायात्रेमध्ये सहभागी व्हायला। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत 4 रिपोर्टर्स आहेत। सुरुवातीला आपण जुईकडे जाऊयात। जुई, तू मुंबईच्या कोणत्या परिसरामध्ये आहेस आणि शोभायात्रेची कशी तयारी आहे? एकंदरीत मुंबईकरांचा कसा उत्साह आहे? अगदीच ऋतुजा, सर्वप्रथम म्हणजे तुला आणि आपल्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी उभी आहे मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये, जिथे पारंपरिकरित्या आपण गुढीपाडवा सण साजरा होताना पाहतो। दरवर्षी इथे गुढीपाडवा हा जो सण आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा होताना पाहायला मिळतो। ही जी रांगोळी आपण इथे पाहतोय, ही रांगोळी खरं तर सुरू केलेली आहे रात्री 12:30 वाजल्यापासून ही काढायला घेतलेली आहे। आपण पाहतोय की 7 वाजलेत, अजूनही ही भव्य दिव्य रांगोळी इथे साकारण्यात आली आहे, त्याचं काम सुरू आहे। मात्र सगळ्यात विशिष्ट म्हणजे या रांगोळीमध्ये आपण पाहायला गेलं तर मग यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि याच संदेशाला अनुसरून ही रांगोळी काढण्यात आली। आपण पाहतोय की मराठी जे अक्षर आहेत ते इथे साकारण्यात आले, त्या रांगोळीमध्ये काढण्यात आलं आहे आणि त्या व्यतिरिक्त पारंपरिक पद्धतीने इथे सर्वजण तयार झालेले आहेत। काहीच वेळामध्ये इथे रॅलीला देखील सुरुवात होणार आहे। अजून एक इथे आकर्षणाचं एक आकर्षण मानलं जाते ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इथे जो पुतळा उभा केलेला आहे तो, कारण का यंदा छत्रपती संभाजी महाराजांचा वर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जे महत्त्व आहे, जे बलिदान दिलं छत्रपती संभाजी महाराजांनी, त्यांना एक आदरांजली वाहण्यासाठी ही जे संपूर्ण थीम आहे ती साकारण्यात आली आहे। त्यासोबतच एक छोटी गुढी देखील इथे उभारण्यात आली आहे। गिरगाव म्हटलं की पारंपरिकरित्या गुढीपाडवा हा जो सण आहे तो साकारण्यात येतो। इथे जर आपण पाहिलं तर मग शिवसेनेचे शाखा प्रमुख देखील आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। विभाग प्रमुख आहेत, काय सांगाल तुम्ही? दरवर्षी काही ना काहीतरी नवीन संकल्पना घेऊन तुम्ही इथे गुढीपाडवा हा सण साजरा करता, यावर्षीचं नेमकी काय संकल्पना आहे? सांगाल तुम्ही कशा प्रकारे नियोजन? यावर्षी आम्ही माय मराठी ही संकल्पना घेऊन ह्या ठिकाणी गुढीपाडव्याचं स्वागत सोहळा साजरा करत आहोत। छावा, धर्मवीर, हिंदुत्व हे सगळं ज्याच्याकडे बघून आपल्याला प्रेरणा मिळते असे छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे। गुढी आहे, खास आकर्षण गिरगावचा महाराजा आहे, संविधान आहे, असे विविध चित्ररथ ह्या ठिकाणी आम्ही केलेले आहेत। मग त्यात काही मागण्या आहेत, जसं की अरबी समुद्रात जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं ते कधी होणार, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधी बसवणार। त्याचबरोबरीने जर फेरीवाल्यांना 25 वर्ष ह्या ठिकाणी आपण राहत असाल
तर ह्या ठिकाणी त्यांना फेरीचा धंदा किंवा व्यवसाय करता येतो. तर आमच्या इथे जे बेरोजगार आहेत ह्यांच्यासाठी आरक्षण कधी लावणार स्थानिक भूमिपुत्रांसाठी, असे विविध प्रश्न आम्ही मांडलेले आहेत. नागरिकांचे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत, आपण पाहतोय ऋतुजा, आपण पुढे देखील जाऊया. आपण ह्यांची जी संकल्पना आहे ती ऐकली आहे की नेमकी त्यांची काय संकल्पना आहे, काही मागण्या आहेत त्यांच्या ज्या त्यांनी या रथांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. हे जर आपण पाहतोय तर मग छत्रपती संभाजी महाराजांचा एक इथे बैठक घातलेला जो आपण म्हणतो प्रतिकृती आहे जी इथे तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच इथे जे रथ आहे, जी शोभायात्रा सुरू होणार आहे गिरगावची अगदी काही वेळामध्ये, ते रथ देखील इथे लावण्यात आलेले आहे, तयार करण्यात आले आहे. सगळ्यात आधी जर आपण पाहिलं तर मग छत्रपती संभाजी महाराजांनी निश्चित जे जुई, आणि बलिदान त्यामुळे आपण पाहतोय प्रचंड तयारी करण्यात आलेली आहे. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. तुला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि यानंतर मी भाग्यश्रीकडे जातीये, ती डोंबिवलीमध्ये आहे. भाग्यश्री, मराठी नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. डोंबिवलीची शोभायात्रा सुद्धा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असते. कशी तयारी आहे आणि यंदाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? ऋतुजा, तुलाही नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देखील नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आत्ता डोंबिवलीमध्ये आहे, भागशाळा मैदानात आहे. तिथूनच या यात्रेला खरं तर प्रारंभ होतो. आणि आज जो विषय आहे तो असा विषय आहे. त्यामध्ये स्वधर्म, स्वावलंबन, स्वदेश आणि स्वभाषा अशा पद्धतीचा जो विषय आहे तो या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतून दिसून येणार आहे. आपण जर माझ्या मागे बघितलं ऋतुजा तर दृश्य दिसत असतील की ढोलताशा पथक जे आहे ते सज्ज झालेलं आहे. अगदी लहान लहान मुलं देखील या पथकामध्ये ढोलताशे वाजवताना पाहायला मिळतात. पालखीची देखील मोठी तयारी जी आहे ती इथे सुरू झालेली आहे. यावर्षी डोंबिवलीच्या या स्वागत यात्रेचं 27वं वर्ष आहे. त्यामुळे गेली 27 वर्ष डोंबिवलीकरांनी ही परंपरा पाळलेली पाहायला मिळते आहे. आपण जर आत्ता बघितलं तर ही लहान लहान मुलं जी आहेत ही गणेश मंडळ जे गणपतीचं जे मंदिर आहे फडके रोडवरचं, त्या मंदिरातली ही सगळे पथक आहेत. त्यांना लहानपणापासूनच ढोल पथकं वादन जे आहे ते मंदिराकडनं शिकवण्यात येतं. आपण जर बघितलं तर मुलांचा उत्साह जो आहे तो दांडगा आहे. थोड्याच वेळात यात्रा जी आहे ती निघेल. मात्र या यात्रेमध्ये देखील स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो उहापोह केला जाणार आहे. आपण काही मंडळी इथे आहेत तुझ्या, आपण त्यांच्याशी बोलूया. काही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल, किती दिवस आपली प्रॅक्टिस चालू होती? लहान मुलं आहेत, किती दिवस प्रॅक्टिस करत होती? जवळजवळ 2 महिने आम्ही प्रॅक्टिस करतो आहे. सगळ्या वयोगटातली मुलं आमच्या पथकामध्ये आहेत आणि खूप आनंद होतो की सगळेजण खूप छान परफॉर्म करतात. या यात्रेमधलं वैशिष्ट्य काय आहे? या यात्रेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पथकं आम्ही या पथकात सामील होतो. वेगवेगळे पथकं या यात्रेमध्ये सामील होतात. निश्चित भाग्यश्री, आणि त्यामुळे या सर्व कलाकारांचं सुद्धा जे सहभागी होणार आहेत, ढोल ताशा पथकांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा उत्साह हा प्रचंड शिगेला पोहोचलेला आहे. तू सोबत राहा. यानंतर आपण विशाल पाटील यांच्याकडे जाऊयात. विशाल सुद्धा गिरगावातच आहे. विशाल, सर्वप्रथम तुला खूप खूप शुभेच्छा. कशी तयारी आहे, कोणती दृश्य तू आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवशील? ऋतुजा, तुला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गिरगाव म्हटलं तर पारंपरिक सण साजरं करणारं हे शहर आहे. आणि आत्ता गिरगावात जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं महिला या आता येऊ लागलेल्या आहेत. पारंपरिक वेशात हा सण साजरा करण्यासाठी म्हणून येऊ लागलेली गिरगावची ओळखच अशा पद्धतीनं आहे. आपल्याला माहिती आहे गिरगाव म्हटल्यानंतर गुढीपाडव्या सणाची एक उत्सुकता जी आहे ही दरवर्षी असते. त्याचसोबत आत्ता या ठिकाणी अत्यंत चैतन्याचं वातावरण जे आहे हे आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळतं आहे. मोठ्या संख्येनं महिला या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. खरं तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज मोठ्या संख्येनं गिरगावात तुम्ही महिला आलेला आहात. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे चित्ररथसुद्धा इथे असणार आहेत. कसं वाटतंय तुमचे पारंपरिक वेशभूषेत तुम्ही आलाय? मला खूप छान वाटतंय. आणि मी ठाण्याहून आलेली आहे. तर त्याची तयारी 1 महिन्यापासून स्टार्ट होती. आणि मी स्पेशली म्हणजे मी गाडी शिकली त्याच्यासाठी बाईक. आणि मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला, त्याच्याबद्दल खूप अभिमान पण वाटतोय. नक्कीच
ह्या महिला आलेल्या आहेत, अनेक महिन्यांची ही सगळी प्रॅक्टिस असते. तुमची काय थीम आहे, हातात विना आहे, एक वेगळा विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी आलाय? हां, सर्वप्रथम तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठाननी जी थीम केलेली आहे ती त्याच्यासाठी मी सरस्वतीचा हा पेहराव केलेला आहे. ऋतुजा, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दुसरीकडे गिरगावमध्ये ज्यावेळेला शोभायात्रा सुरू होतात त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे चित्ररथ जे असतात हे आपल्याला पाहायला मिळतात. आता जर आपण पाहायला गेलं तर एक चिमुकलीसुद्धा या ठिकाणी तयार होऊन आलेली आहे. दुसरीकडे विविध चित्ररथच्या माध्यमातून माय मराठीचा जागर जो आहे हा आज गिरगावात केला जाणार आहे. आणि या शोभायात्रांमध्ये फक्त मुंबईकर नाही तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज हे या शोभायात्रेमध्ये सहभागी असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक सराफ हे सुद्धा या शोभायात्रांमध्ये सहभागी असतात. आणि प्रत्येकाच्या गाडीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश जे आहेत हे देण्यात आलेले आहेत. शंभूराजेंच्या वेशभूषात हा तरुण आलेला आहे. काय सांगाल तुम्ही, शंभूराजेंच्या वेशभूषात आलेला आहात, ज्या पद्धतीनं गिरगावची ओळख आहे की वेशभूषा पारंपरिक सण गिरगावात साजरा केला जातो? येस, म्हणजे यावेळी धर्मवीर शंभूराजांचं मी भूमिका केली आहे. म्हणजे छावा चित्रपटनंतर त्यांना जास्त प्रज्ञान आय थिंक ते बोलू शकतात, ते जास्त दिले. महत्त्व त्यांचं ते की सगळ्यांकडे ते म्हणजे जेवढे स्प्रेड करू शकणार नसते ते महाराजाबद्दल ते आपण करू शकतो. अजूनही आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलात. माय मराठीचा जागर तुम्ही करताय, गाडी खूप छान पद्धतीनं सजवलेली आहे. किती दिवसांची तयारी आहे? छोटी गुढीसुद्धा तुम्ही या ठिकाणी उभारलेली आहे. हो, गेले 4-5 दिवस मी तयारी करते. आणि हा लेख गिरगावचा पाडवा हा लेख आहे इकडे 2025चा. त्याच्यामधले एक चारोळी आहे, मला फार आवडली ती. आणि यावर्षीचा संकल्प आहे नवीन की मराठी भाषेला आपल्याला जागृत करायला हवं, त्यामुळे ही सगळी तयारी. नक्कीच, खरं तर या महिला सगळ्या आलेल्या आहेत. तुमची काय वेगळी थीम आहे? खूप छान ॲक्टिवा सजवलाय तुम्ही. आपला गुढीपाडवा हा सण आहे, प्रथमच स्टार्ट होतो, फर्स्ट सण आहे. तर मी असं वेशभूषा केली, माझं असं धारण केलं आहे की जय मल्हार या वेशभूषेने मी धारण केलेलं आहे. आणि सुरुवातच देवापासून सुरू झालेली आहे. तो येळकोट जय मल्हार. काय ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तुम्ही पहिल्यांदाच या यात्रेमध्ये सहभागी झाला का? आणि कुठून आलाय तुम्ही? मी इथेच राहते लालबागमध्ये. मी पहिल्यांदा नाही, मी बरेचदा आलेली आहे. पण आज मी हे अशी थीम करायचं हे ठरवलेलं आहे. नक्कीच ऋतुजा, आपण जर पाहायला गेलं तर अगदी विशाल, आणि जसं आपण पाहतोय गिरगावकरांचा उत्साह काही औरच असतो आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतेय. तुम्हा तिघांचे खूप खूप आभार, तुम्ही ही सर्व दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी.